10वीं और 12वीं में पास हुए बच्चों को हम तो पूछेंगे परिवार की ओर से बहुत बहुत शुभकामनाएं और उनके उज्जवल भविष्य के लिए उनको हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मैं हूं केतन बारिया और आप देख रहे हैं हम तो पूछेंगे। दर्शकों, आप मैं बता दूं कि 10वीं और 12वीं के जो नतीजे बाहर आए वहां पर जो है कुछ बच्चे तो फेल हुए, मगर मीरा भाईंदर शहर में जो है प्राइवेट स्कूल में सबसे अच्छे नतीजे बाहर आए। जहाँ तक बता सकते हैं कि 98% जो बच्चे हैं वो अच्छे मार्क्स लेकर पास हुए और अपना उज्जवल भविष्य बनाने के लिए अलग अलग कॉलेजेस में, अपने चॉइस के कॉलेज में अपना एडमिशन करवाने में जुट गए। ऐसे में मीरा भाईंदर शहर का 10वीं का रिजल्ट जब सामने आया तो काफी चौंकाने वाला था और हैरत भरा था, क्योंकि मीरा भाईंदर स्कूल में लगभग 50% की आप पकड़ सकते हो कि बच्चे जो है फेल हुए, जबकि हर साल करोड़ रुपए की लागत करके शिक्षण को बढ़ावा देने के लिए यहाँ कार्यक्रम, अलग अलग कार्यक्रम रखे जाते हैं, जन जागृति की जाती है। यहाँ तक कि यहाँ पे जो नए आयुक्त आए संजय खाटकर, उन्होंने तो जमीन में बैठकर बच्चों के साथ में खिचड़ी भी खाई। अगर 2 किताब शायद पढ़ लेते तो शायद 50 की जगह पे 40% हो सकता था, मगर उन्होंने पढ़ा नहीं, उन्होंने खाया। पर इसी बात पर इनके अपना रोष व्यक्त करने के लिए हमारे बीच में आए हैं मनसे के कुछ कार्यकर्ता। आइए उनसे जानते हैं कि शहर में जो नामी स्कूल है, प्राइवेट स्कूल है, उनका जो स्तर है, शिक्षण स्तर है, वो 98% वहाँ के बच्चे जो पास हुए, और मीरा भाईंदर शहर के म्यूनिसिपल जो स्कूल है उसमें लगभग 50% लोग जो फेल हुए, उनके बारे में उनकी क्या प्रतिक्रिया है? सर्वप्रथम मी 10वी व 12वी चा निकाल जाहीर झाला आणि त्या 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये जी मुलं उत्तीर्ण झाली आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। कारण ठाणे जिल्ह्यात नव्हे तरी महाराष्ट्रामध्ये मीरा भाईंदरचा जो निकाल आहे तो 95% पेक्षा जास्त आहे आणि खरंच ह्या शहरातील विद्यार्थ्यांनी आपल्या शहराचं नाव हे सर्व ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलं। त्याचबरोबर या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या शाळेचा जर आपण निकाल बघितला तो 50% पेक्षा पण कमी आहे। मला असं वाटतं की जी 10वीचा वर्ग ह्या शहरामध्ये महापालिकेत नव्हता, त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने प्रयत्न केला होता की लवकरात लवकर या शहरातील गोरगरीब मुलांमुलींसाठी 10वीचा वर्ग खुला करण्यात यावा, जेणेकरून गरीब घरातील मुलं या महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेतील। आणि शिक्षण सुरुवात 10वीचा वर्ग सुरू झाला नाही तोपर्यंत हा निकाल लागला। हा निकाल कुठेतरी लाजवणारा निकाल आहे आणि ह्याच्यावरती जर शिक्षण अधिकारी असतील आणि तिथले जबाबदार मुख्याध्यापक, शिक्षक असतील, त्याचबरोबर जर महापालिकेच्या आयुक्तांनी जर जातीने लक्ष दिलं असतं तर मला असं वाटतं हा निकाल असा लागलाच नसता। कारण या शाळेमध्ये शिकणारी ही मुलं ही आदिवासी पाड्यातली गोरगरीब ग्रामीण भागातली मुलं आहेत, या शाळेमध्ये शिक्षण घेतात। परंतु हे शिक्षक आणि किंवा शिक्षण अधिकारी किंवा मुख्याध्यापक असतील, मला असं वाटतं की फक्त आणि फक्त पगार घेण्याचं काम करतायत, विद्यार्थ्यांकडे लक्ष बिलकुल देत नाही। यासाठी आपण वेळोवेळी त्यांना निवेदन देखील दिलं होतं की शिक्षणाचा दर्जा हा खालवत चाललेला आहे, तो दर्जा महापालिकेचा वाढवावा, यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत आलो, परंतु याचा काही उपयोग झाला नाही। मला असं वाटतं की ह्या विद्यार्थ्यांचा उपयोग रॅलीमध्ये, मग मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असेल किंवा इतर कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना गुंतवलं जातं। म्हणूनच या विद्यार्थ्यांचा जो निकाल आहे किंवा त्यांना जे मिळालेले जे मार्क्स आहेत ते कमीच आहेत आणि मला असं वाटतं 117 मुलांपैकी 61 मुलं ही नापास झालेली आहेत आणि 56 मुलं ही पास झालेली आहेत। आणि जसं तुम्ही बघा, आता तुम्ही म्हटलात की खाजगी शाळेचा जो निकाल आहे तो चांगल्या पद्धतीने लागलेला आहे। याचं कारण हेच आहे की खाजगी शिक्षण संस्था जे चालवणार आहेत तिथे पालक सक्षम आहेत आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, परंतु या महापालिकेच्या शाळेत शिकवणारे विद्यार्थ्याचे पालक हे सक्षम, आर्थिकदृष्ट्या असक्षम असल्यामुळे कुठेतरी हा निकाल लागेल हे शिक्षकांना माहितच होतं की गोरगरीब घरातली मुलं ही प्रायव्हेट ट्युशन घेऊ शकत नाहीत, की आपण त्यांना जर त्यांचं रिव्हिजन चांगलं घेतलं असतं, त्यांना जर चांगलं शिक्षण आपण दिलं असतं तर हा निकाल 100% का होईना परंतु 70-80% तरी लागला असता जर प्रयत्न केले असते तर। तो आपने देखा कि मनसे के पदाधिकारी ने किस तरह से अपना रोष व्यक्त करते हुए कहा कि जो यहाँ पे जो शिक्षक है वो सिर्फ और सिर्फ अपना पगार लेने में ही जो है मस्त है और इसके बजाय वो बच्चे को अच्छा शिक्षण नहीं दे सकते। अगर वाकई कमिश्नर ने थोड़ा सख्ती से अगर बढ़ती होती तो आज ये नतीजा कुछ और होता।